श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास एकादशी निमित्त असणार आहे, कारण उद्या 25 मार्च 2025 रोजी वार येत आहे मंगळवार आणि या दिवशी आहे पापमोचनी एकादशी। आता उद्या जरी एकादशी असली तरीही तुम्हाला कॅलेंडरमध्ये दोनही दिवसांसाठी एकादशी दिसत असेल। पापमोचनी एकादशी, भागवत एकादशी हे तुम्ही कॅलेंडरमध्ये बघितलं असेल आणि त्यामुळे तुम्हाला असाही प्रश्न पडला असेल की नेमकं एकादशी व्रत कधी करायचं किंवा एकादशीला ज्या सेवा केल्या जातात ते सेवा नेमकं कधी करायच्या, उपाय कधी करायचे, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल। तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत। या व्यतिरिक्त एकादशीला आपल्याला कुठले असे उपाय करायचे आहे, कुठल्या अशा सेवा करायच्या आहे ज्याने भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर होण्यासाठी मदत मिळणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐकत राहा, तुमच्या प्रश्नांची उत्तरही तुम्हाला मिळणार आहे आणि सेवा आणि उपाय कशा पद्धतीने कसे करायचे हे सगळं काही समजणार आहे। तर चला जाणून घेऊया। तर बघा, पापमोचनी एकादशी 2025 तिथी दृक पंचांगानुसार यावेळी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी ही 25 मार्च रोजी पहाटे 5:05 सुरू होणार आहे आणि ही 26 मार्च रोजी पहाटे 3:45 संपणार आहे। आता जर आपण उदय तिथीचा विचार केला तर उदय तिथीनुसार एकादशी ही मंगळवारच्या दिवशी म्हणजेच 25 मार्च 2025 रोजीच साजरी करण्यात येणार आहे। जे काही उपाय आणि सेवा आहेत त्या देखील आपल्याला 25 तारखेला म्हणजेच मंगळवारच्या दिवशीच करायचं आहे। आता पापमोचनी एकादशीचं व्रत 25 मार्च आणि 26 मार्च असे 2 दिवस आहे। प्रत्यक्षात पापमोचनी एकादशीचा हरिवसार 26 मार्च रोजी सकाळी 9:14 आहे। यामुळे वैष्णव लोक जे आहे ते 26 मार्च रोजी पापमोचनी एकादशीचं व्रत ठेवतील आणि इतर जे लोक आहे त्यांनी 25 मार्च रोजीच एकादशीचं व्रत करायचं आहे। आणि सेवा आणि उपाय म्हटलं तर आपण दोनही दिवशी सेवा व उपाय करू शकतो। आता तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल तर आपल्याला सेवा आणि उपाय कुठले करायचे आहे हे देखील जाणून घेऊया। तर बघा, एकादशी ही जी तिथी आहे ती भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि पापमोचनी एकादशीचं व्रत केल्याने आपल्या हातून जी काही कळत न कळत पापं घडलेली आहे किंवा मागच्या जन्मीची जी काही पापं आहे त्यातून मुक्तता मिळण्यासाठी मदत मिळत असते। या व्यतिरिक्त ह्या एकादशीचं व्रत केल्याने मृत्यूनंतर आपल्याला वैकुंठ प्राप्ती होत असते असं देखील म्हटलं जातं। त्यामुळे या दिवसाचं व्रत आवर्जून करावं। पण काही कारणास्तव व्रत करणं शक्य नसेल तर कमीत कमी आपण सेवा तरी करायचीच आहे। तर सेवेमध्ये म्हणायला झालं तर भगवान विष्णूंची प्रामुख्याने आपल्याला सेवा करायची आहे। प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती आहे, तर या बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे। अभिषेकासाठी तुम्ही पंचामृत वापरू शकता, दूध किंवा पाणी देखील वापरू शकतात, पण अभिषेक आपल्याला करायचाच आहे। या व्यतिरिक्त आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची 1 माळ जप तरी करायचीच आहे। आपण देवघराच्या ठिकाणी देखील करू शकतो किंवा तुळशी मातेसमोर बसून जरी आपण हा मंत्र म्हटलात तरीही त्याचं आपल्याला द्विगुणित असं फळ प्राप्त होणार आहे। या व्यतिरिक्त माता लक्ष्मीची देखील सेवा केली जाते, कारण जिथे विष्णू भगवान असतात तिथे माता लक्ष्मी असते आणि दोघांची एकत्रित सेवा ज्या घरामध्ये केली जाते त्या घरातील संसार हा सुखाचा नांदत असतो। त्यामुळे माता लक्ष्मीसाठी देखील आपण श्री सुक्तमचं पठण करू शकतो, पुरुष सुक्तमचं पठण भगवान विष्णूंसाठी करू शकतो। या व्यतिरिक्त व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकतो आणि सगळ्यात प्रभावी अशी ही सेवा आहे ती म्हणजे विष्णू सहस्त्रनाम। विष्णू सहस्त्रनामाचं देखील आपण दिवसभरामध्ये जेव्हा जमणार आहे तेव्हा पठण करायचं आहे। याने देखील विविध प्रकारच्या पापांपासून मुक्तता मिळण्यासाठी मदत मिळते। या व्यतिरिक्त आपली नोकरी असेल, व्यवसाय असेल त्यामध्ये देखील वृद्धी होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते। तर सेवा आपल्याला ज्या ज्या करणं शक्य होणार आहे त्या आता करायच्या आहे। या व्यतिरिक्त उपायांच्या बाबतीत आपण जर विचार केला तर उपायांच्या बाबतीत आपल्याला काही गोष्टी आवर्जून करायच्या आहे। त्या कुठल्या, तर आपल्याला सकाळीच एका ठिकाणी दिवा लावायचा आहे। तो कुठे लावायचा आहे तर बघा, सकाळी उद्या लवकर उठायचं आहे। लवकर उठल्यानंतर अंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर दिवा लावायचा आहे। आता मुख्य दरवाजावर दिवा लावताना आपल्याला त्या दिव्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे। चिमूटभर हळद टाकून हा दिवा लावायचा आहे। या व्यतिरिक्त त्या दिव्याखाली जर तुम्हाला 2 नागवेलीची पानं ठेवणं शक्य असेल तर ते देखील तुम्ही ठेवू शकता। या व्यतिरिक्त एखाद्या प्लेटमध्ये तुम्ही स्वस्तिक काढून घेतलं, हळद कुंकू अक्षता वाहून त्यावर हा दिवा ठेवला तरीही चालणार आहे, पण दिव्यामध्ये हळद मात्र टाकायचीच आहे, न चुकता टाकायची आहे। अशा प्रकारचा एक दिवा सकाळी सकाळी मुख्य दरवाजावर लावायचा आहे। या व्यतिरिक्त बऱ्याचदा आपल्या कामांमध्ये सातत्याने अडथळे निर्माण होत असतात आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे पितृदोष। बऱ्याचदा पितृदोषामुळे आपल्याला म्हणावं तसं यश प्राप्त होत नाही, तर ह्या पित्रांसाठी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे। तो तुम्ही सकाळी लावा किंवा तुम्हाला जेव्हा शक्य होणार आहे तेव्हा लावा, पण
पिंपळाच्या झाडाखाली देखील आपल्याला एक कणकेचा दिवा लावायचा आहे। या व्यतिरिक्त तुमच्याकडे एखादी पंती असेल तर त्या पंतीमध्ये तुम्ही दिवा लावला तरीही चालणार आहे, पण अशा प्रकारे पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा प्रज्वलित करून त्या ठिकाणी ओम पितृदेवताय नमः असं एक माळ जप किंवा 11 वेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्या ठिकाणी पितरांना शांती लाभण्यासाठी भगवान विष्णूंकडे प्रार्थना करायची आहे। पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा देखील घालायची आहे। अशा पद्धतीने पितरांसाठी देखील तुम्हाला ही छोटीशी सेवा उद्या करता येणार आहे। याने देखील पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी मदत मिळत असते। त्यानंतर उद्याच्या दिवशी तुळशी मातेची सेवा करण्याला देखील विशेष महत्त्व आहे। त्यामुळे तुळशी मातेजवळ एखादा शुद्ध तुपाचा किंवा साधा तेलाचा जरी दिवा लावला तरीही चालणार आहे, पण हा दिवा आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी दोनही वेळेस लावायचा आहे। आता दिवा तर आपल्याला लावायचाच आहे, पण एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला जल अर्पण करत नाही हे मात्र आवर्जून लक्षात ठेवायचं आहे। आता तुळशी मातेला आपल्याला जल अर्पण करायचं नाही, पण या व्यतिरिक्त तुळशी मातेला काही गोष्टी आपण आवर्जून अर्पण करू शकतो। त्यामध्ये कसला समावेश येतो तर आपण लाल रंगाचा कलावा तुळशी मातेला अर्पण करू शकतो। सौभाग्याची एखादी वस्तू जसं की हिरव्या बांगड्या आहे, एखादी लाल रंगाची चुनरी आहे, अशा प्रकारच्या वस्तू तुळशी मातेला आपण अर्पण करू शकतो। फक्त ते अर्पण करत असताना तुळशी मातेला आपल्याला स्पर्श करायचा नाही, दुरूनच या गोष्टी करायच्या आहे। या व्यतिरिक्त तुळशी मातेला आपल्याला आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना देखील करायची आहे आणि तुळशी मातेजवळ बसून आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय त्यासोबतच माता लक्ष्मीचा जो कुठला तुम्हाला मंत्र येत असेल तो मंत्र म्हणून आपल्याला तुळशी मातेकडे प्रार्थना करून आपल्या घराच्या प्रगतीसाठी प्रार्थना करायची आहे। बघा, अशा पद्धतीने जेव्हा आपण तुळशी मातेची सेवा करतो तेव्हा माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान दोघंही आपल्या घरामध्ये प्रवेश करतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर सातत्याने राहतो। या व्यतिरिक्त आपल्याला देवघरामध्ये एक छोटासा उपाय करायचा आहे। आता हा उपाय कशासाठी करायचा आहे तर अर्थात घराच्या सुख समृद्धीसाठी तर करायचंच आहे, पण घरामध्ये एखादी व्यक्ती सातत्याने आजारी पडत असेल, मुलांच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये अडथळे निर्माण होत असतील किंवा आपण जे काही काम करत आहोत त्याला जर म्हणावं तसं यश मिळत नसेल तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। एकंदरीत सांगायचं काय तर तुमची जी कुठली समस्या असेल त्या समस्येसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। हा उपाय देखील तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात। हा उपाय करताना जेव्हा तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करणार आहात तेव्हा देखील हा उपाय केला तरीही चालणार आहे। तर बघा, उपाय कशा पद्धतीने करायचा। प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती आहे, त्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक घालायचा आहे। सुरुवातीला अभिषेकाचं तर सांगितलंच, पण हा उपाय करताना अभिषेक जरी घालायचा असला तरीही अभिषेक घालण्यासाठी आपल्याला शंखाचा वापर करायचा आहे। देवघरामध्ये शंख हा असायलाच हवा। अजूनही तुम्ही घेतला नसेल तर एकादशीचा दिवस आहे, उद्याच्या दिवशी तो तुम्ही नक्कीच घेऊ शकतात। आता एकादशीला जर तुम्ही शंख घरी घेऊन आलात तर त्यानंतर तो स्वच्छ धुवून घ्यायचा, पुसून घ्यायचा आणि त्यानंतर त्याला अष्टगंध वगैरे लावून त्याची पूजा करायची आणि त्याची घरामध्ये स्थापना करायची। ज्यांच्याकडे ऑलरेडी शंख आहे त्यांनी काय करायचं आणि ज्यांनी नवीन घेतला आहे त्यांनी काय करायचं तर या शंखामध्ये पंचामृत किंवा दूध किंवा पाणी हे भरून आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। जसं आपण चमच्याने पळीने करतो तशाच पद्धतीने शंखाने अभिषेक करायचा। अभिषेक करताना आपल्याला एकदा पुरुष सुक्त म्हणायचं, एकदा पवमान सुक्त म्हणायचं आणि 11 वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा। असं करून आपल्याला हळूहळू ते जे तीर्थ आहे किंवा जे दूध पाणी आहे ते आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर शंखाच्या सहाय्याने टाकायचं आहे आणि अभिषेक करायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही अभिषेक करून बघा आणि हे जे तीर्थ आहे ते घरातील प्रत्येक सदस्याला प्यायला द्या। याने बघा तुमच्या अनेक समस्या सुटण्यासाठी मदत मिळणार आहे। आता हे जे आहे ते तुम्ही दर एकादशीला करून बघा, कारण कुठल्याही गोष्टीमध्ये सातत्य असणं गरजेचं आहे। त्यामुळे सातत्याने ही एक गोष्ट तुम्ही करून पहा, निश्चितच तुम्हाला सकारात्मक असा बदल दिसून येईल। तर हा छोटासा जो उपाय आहे तो तुम्हाला आता या ठिकाणी सांगितलेला आहे। तर बघा, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3-4 गोष्टी सांगितलेल्या आहेत, तशा पद्धतीने तुम्ही करण्याचा प्रयत्न करा। या व्यतिरिक्त एकादशीच्या दिवशी छोट्याशा भांड्यामध्ये आपण देवघरामध्ये हळदीचं पाणी भरून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या संपूर्ण घरामध्ये ते थोडं थोडं शिंपडून प्रत्येकाला थोडंसं तीर्थ म्हणून प्यायला दिलं तर याने देखील सकारात्मक असा बदल आपल्या घरामध्ये जाणवू लागतो। तर स्वामी भक्त हो, या छोट्या छोट्या गोष्टी उद्याच्या दिवशी आवर्जून करून बघा आणि त्याचा काय लाभ मिळतो हे कमेंट करून नक्कीच नंतर कळवा। या व्यतिरिक्त एकादशीला अजून कुठली कामं करायची, कुठल्या सेवा करायच्या, आपल्या दिवसभरामध्ये आपल्याला काय करायचं हे सविस्तररित्या पुढच्या व्हिडिओमध्ये कळणारच आहे। त्यामुळे पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।